नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहेत सगळे? मस्त मजेत आहेत ना? व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी आज भातातलं गवत काढते. ते बघा, तुम्हाला बोलले होते मी की जसं म्हणजे सुरुवातीला भाताचं लागणीच्या वेळेसचा व्हिडिओ टाकला होता मी, आणि जसं भाताची म्हणजे दिवस पलटतील, जसं त्यात बदल होईल तसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीन म्हणून. तर बघा, भात आमचा एवढा वाढलाय, म्हणजे आत्ता माझं बघा इथं म्हणजे कमरेच्या जवळच लागतोय. ते बघा किती मस्त हिरवगार झाले, म्हणजे जसं पाऊस होईल ना तसं एकदम अजून हिरवं होत चालले. त्याचा आम्हाला काही अनुभव नाहीये, पहिल्यांदाच लावलंय. आणि तुम्हाला पण विचारलं होतं कोणाला काय आयडिया असेल तर सांगा. तर तुम्ही तर काय कोणी काय सांगितलं नाही. कसं होतं, शेतकरीच एका शेतकऱ्याला मदत मागतो, दुसरं काय कोणाला मदत मागायला जात नाही. पण कोणी काय सांगितलंच नाही त्यातून. आता इथून पुढं पण म्हणजे काय काय करायला लागतं हे अजून काही माहितीच नाही आहे. आत्तापर्यंत तर चाललंय सगळं व्यवस्थित. आणि जसं पाणी म्हणजे आता कळलं, मेन महाग आहे ना. नका इकडं ह्या बाजूला कुठं कुठं तरी पिवळं दिसतंय ना, तर अख्खं सगळं पिवळंच झालेलं होतं. मग आता 2-4 दिवसात पाऊस झाला ना, तर पाऊस झाल्याच्या पुढं हे असं हिरवं जास्त दिसायला लागलं. म्हणजे अंदाज आला आम्हाला पण की पाऊस लागतोय ह्याला जास्त, आणि जेवढं पाणी असेल तेवढं फायद्याचं आहे. आणि तसंच ते हिरवं होत चालले. तर पाणी बघा तुम्ही, पाण्याचं दावस. आणि मला भीती पण वाटते पाण्यात, कारण की पहिल्यांदा 2 साले काढलं तेव्हा एक खेकडा दिसला. त्याच्यानंतर एक 2 पाथा परत लावल्या, त्याच्यावर एक त्यात आपली सापाची कातण, तर ते काय माहिती काय असतं, ती सापाची कातण दिसली. पूर्ण म्हणजे खराब झालेली, पण मला भीतीच वाटते आता ह्याच्यात काढायला. तरी पण आता जरा लक्ष देऊन अयो ते विषय चाललाय, ते चिखल पडला पाय होतं, घाबरले. ते मनातच येतंय सारखं सारखं, ते दिसतंय त्या तिकडं त्या कडला आहे ती कातन. तर मी दाखवते तुम्हाला, नाही तर म्हणता काही पण सांगते. तर चला आधी बघू आपण ती कातन. आले मी इथं कडला, मरणाच गाडते. कुठं दिसली होती मग अशी, घाबरली. एकच मिनिट, आता दिसा ना. मरणाच गाडते. हा इथे एकच मिनिट, बॅक कॅमेऱ्याने दाखव. बघा इथे छोटसच आहे. कुठे गेली हो का, दिसली का? हिथून ह्याच्या पाठीमागून असा वेढा घातलाय, आणि इथं तोंड दिसतंय. हे बघा, इकडं पाठीमागचा भाग आहे. नेमकं इथंच काढत होते मी, अचानक गवत काढायला आले आणि ती दिसली. मस्ती, त्याच्यात काही जीव नाहीये, ते मेलेलंच आहे का तर. पण जीवाला भीती वाटतेच ना आपल्या पण, अचानक बघितल्यावर घाबरतंय. पहिल्यांदा खुरपलं होतं, आणि हे एखादं अर्ध चुकलेलं जे गवत होतं का ते झालंय मोठं. तर परत नको त्रास म्हणून घेते काढून. परत तर झाले इकडं ह्या बाजूला, आणि 4-5 साल राहिल्यात. तर बरंच गवत होते चुकलेलं, मोठं 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 सगळं चिकटा, आणि ते तसलंच आहे. तर भात बघा ना कसला मस्त हिरवागार दिसतोय, छान झाले का नाही? पहिल्यांदाच केले, पण आम्हाला जमले म्हणायचं. मी शेतकरी काय कुठं हार मानू शकत नाही, असल्या संकटातून बाहेर निघतो, ह्याच्यावरून कळलंय आता. कधी न पीक केलेलं सुद्धा आपण आणू शकतो,
हे समजते म्हणायचं. तर बरंचसं बघा, बरंचसं गवत काढलं. पाणी तर आहेच, आणि ते शेवाळ पण चढलंय. शेवाळामुळं पण भीती वाटते. असं वाटतं काही पायाखाली गावते, काही येतंय. गवताचं वल्ल्यात असल्यामुळं चिखल पण पडत नाहीये गवताला. ते गवताचं ते चिखलाचं ढेकळं त्याला राहते, सगळं खराब झालंय चिखलाने. मग ते आता लगेच नाही टाकलं मी गवत, म्हणजे नंतर टाकते जरा थोडंसं हे झालं. कारण की त्या बोडख्यात सगळं चिखलाचं असं मोठं मोठं लचकच येतात. तर ते तसलं नाही ना, खराब होते, कपडे खराब होतात, आणि ते टाकता पण ये नाही. सगळं चिखलातून नाचत नाचत जावं लागते. आज सकाळी 10 वाजेपर्यंत पाऊस येत होता, त्याच्यानंतर उघडलाय. पाऊस उघडल्यानंतरच आली मी. बरंचसं काढलं म्हणायचं, पटपट घेतलं काढून. तर ह्या दिवसात बघा आमच्या इकडं कसलं मस्त वातावरण आहे, हिरवगार. आणि हा आमचा पाठीमागं गोठा आत्ता रिकामाच आहे, आता त्यात काही नाही आहे. आम्ही गाया होत्या तर ते सगळ्या विकून टाकले, कारण की जास्त लोड होत होता, मग नाही ठेवले. चला, राहिले ते घेते काढून. परत कसा दिवस जातो तर कळत पण नाही, मग होतो घरी जाण्याचा टाईम. चला, बाय.